मनापासून आभार व्यक्त करणार आहोत। निश्चितच राजेश पाटील हा देखील इन ऍक्शन मध्ये बघायला मिळते। गावदेवी अंजुरे संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे। दिलीप तरे ज्याचा एक असाही विक्रम आहे, चालू हंगामामध्ये फास्टेड 350 आतापर्यंत ज्याने सर्वात जास्त 50 ठोकण्याचा पराक्रम केलेला चालू सीझन मध्ये एक फ्लेक्सिबल प्लेयर आहे गावदेवी अंजुरे संघाचा। आणि शिवनेरी आमने आणि जय हनुमान भावाले आपण संपर्क साधायचा आहे। शिवनेरी आमने आणि जय हनुमान भावाले रेग्युलर क्रिकेट खेळताना दिलीप तरे यांनी खूप मैदान गाजवलेले आहेत। अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे। एक काल होता, अगदी जर विचार केला तर 1990 ते जवळजवळ आपण जर विचार केला तर तब्बल 20 ते 22 वर्षांचा प्रदीर्घ क्रिकेट खेळलेला आणि 40+ क्रिकेट देखील अतिशय चांगल्या पद्धतीने खेळताना पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक घेऊन येते दिलीप तरे। सामना करेल फलंदाज विनोद। चेंडू मात्र बघूया आडवे बॅटने टर्न केले, चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट, जमिनी लगत चांगले क्षेत्ररक्षण विजय होता तिथे। चेंडूला उचलला गेला, तिथे फेक केली गेली, तोपर्यंत संधी होती। फलंदाज विनोद याच्याकडे 2 धाव पूर्ण करण्याचे धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे। तो निश्चितच चेरोबा कोण या संघाने पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर दिलीप मुंडोरा एंडच्या टोकाकडून स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता, पण चेंडूला फक्त हलक्या हाताने स्लॅश केला होता। चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, सेन्सिबल क्रिकेट, गुड शॉट, मिळतील 4 धावा। चेंडूची लाईन लवकर ओळखली होती आणि बघितलं होतं की धीम्या गतीने चेंडू टाकलेला आहे आणि फक्त हलक्या हाताने चेंडूला सुप्रीम टच केला होता तिथे। चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट आपण बघितलं, स्क्वेअर स्टार्टमॅन सीमारेषेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी। धावसंख्या वाढते, धावफलकावर 6 विदाउट लॉस। चिरोबा कोण पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर दिलीप तरे। चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवं तसं घेता आलं नव्हता, वेगवान चेंडू यस कॉट बिहाइंड। काय झेल घेतलेला एस्टेनच्या मागे, बघा काय पंचांचा निर्णय बारकाईने निरीक्षण केलं आणि आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवलेला। पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट विनोद हा बाद होते। इन स्विंगर डिलिव्हरी होती, वेगवान चेंडू होता आणि इनर एज निक एज बघायला मिळाली तिथे आणि बाद झाला। इस्टनच्या मागे झेल देऊन विनोद 6 या धावसंख्येवर जबरदस्त मोठा हादरा बसलेला आहे ते चिरोबा कोण या संघाला। आता मात्र विनोद बाद झाल्यानंतर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी दिनेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे। राजेश एस्टनच्या मागे, त्याच्या हातातून झेल सुटणे अतिशय कठीण काम आहे। चांगला झेल टिपला गेला। सुरुवातीला पहिल्या प्रयत्नामध्ये जरूर झेल सुटला होता, पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल त्याने घेतलेला आहे दिलीप। चेंडू मात्र स्ट्रेट फटका खेळला डाऊन दी ग्राउंड, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करीत होता, इनफिल्डच्या वरून खेळला होता। टिपिकल पॉवर प्लेचा फटका, मिळतील 4 धावा या चेंडूवर, गुड शॉट। चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र धावफलकावर वाढते 10। दिनेश याच्या बॅट मधून निघालेला दणदणीत चौकार। दिनेश मुकादम आणि दिनेश केनी अशी जोडी खेळपट्टीवर आहे। चेंडू मात्र बघूया जम्पिंग शॉट खेळलेला आहे, चांगला फटका, गॅप मधून चेंडू चाललाय तो बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे, प्रोटेक्शन होतं पण नाही रोखू शकत 2 धावा। या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते, धावफलकावर 12। एका गड्याच्या मोबदल्यात गडी जरी बाद झालेला असला तरी कुठल्या प्रकारचा प्रेशर दबाव नाही आणि दबावाला झुगारून खेळताना फलंदाज दिनेश मुकादम
आता मात्र डबल माइंडेड झाला होता फटका खेळण्यासाठी, पूर्णपणे बीट केलेल्या फलंदाजाला. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या धावपलकावर 1 बाद 12. बाद झालेला फलंदाज विनोद हा वैयक्तिक 6 या धावसंख्येवर बाद झाला होता. दिनेश केनी या खातं गोलायचं बाकी आहे, तर दिनेश मुकादम खेळतोय वैयक्तिक 6 धावांवर. आज पहिलाच सामना आपण बघितला. विक्रम स्पोर्ट्स वडुनवगर या संघाचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा या टीमने पहिले विजयाची नोंद केलेली आहे. दुसरा सामना पाहतोय गावदेवी अंजूर आणि चेरोबा कोण या दोन संघांमध्ये. निश्चितच आमने आणि भावाळे आपण इथे जर उपस्थित झाला असाल तर ताबडतोब संपर्क साधायचा आहे. टेमगर आणि कारिवली आपण देखील इथे उपस्थित झाला असाल तर संपर्क साधायचा आहे. अंतिम फेरीत धडक मारणारा वीर तानाजी दापोडे काल सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बंदऱ्या मारुती काल्लेर संघाला पराभूत करून अंतिम फेरीत या संघाने प्रवेश केलेला. खूप चांगला दर्जेदार खेळ बघायला मिळाला काल वीर तानाजी दापोडे या संघाचा. अनिल संघातील एक अष्टपैलू खेळाडू आता मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. हुक केलेल्या चेंडूला बघूया आपण. चेंडू प्रॉपर बॅटचं कनेक्शन तिथे झालं नव्हतं, फक्त एकच धाव मिळेल. दिनेश केनी याला खातं खोलतोय. धावसंख्या वाढते धावपलकावर 13. आमने संघ इथे दाखल झालेला आहे. मी संघ कर्णधार व पाठीराख्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय सरपंच व उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये. लेटकटचा फटका खेळलेला आहे. क्रिकेट मधला नाजूक फटका, चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करते दिनेश मुकादम. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकावर 15. दोन्हीही शक्तिशाली ने ताकदवर संघ आहेत, कंप्लीट टीम आहेत दोन्हीही. चिरोबा कोण आणि गावदेवी अंजूर. चांगला फटका पंच केलेला आहे. वेट केला आणि वेट करून शॉट खेळला होता. चेंडू चाललाय तो बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक बघा, चांगली फिल्डिंग. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद होते. लागणारा दुसरा झटका चेरोबा कोण या टीमला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजू नावाचा देखील एक वादली खेळाडू आहे या संघामध्ये. पण संजू याला आता मात्र इथून धाडसी खेळ करावा लागेल, कारण 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 16. दुसरी षटक मार्गस्थ आहे अनिल याच्या रूपामध्ये. अनिल यांनी देखील खूप मैदान गाजवलेली आहेत. रेग्युलर क्रिकेट खेळताना दिग्गज जे संघ होते त्या कालचे त्या संघांना अक्षरशः त्यांची दानादान उडवली होती या खेळाडूने. सातत्याने 40 वर्ष क्रिकेट खेळताना त्याला पाहतो आपण रेग्युलर क्रिकेट. त्यानंतर आता 40+ क्रिकेट मध्ये देखील त्याचा खास करून बोलबाला आहे. गावदेवी अंजूर संघाच्या माध्यमातून खेळताना त्यासाठी तुम्हाला स्टॅमिना, एनर्जी, फिटनेस देखील ठेवणं खूप महत्वाचं असते. आणि तोच स्टॅमिना, एनर्जी आणि फिटनेस त्याच्याकडून बघायला मिळते. जवळजवळ 50+ एजचा खेळाडू आहे अनिल पाटील. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चेंडू मात्र द्विधा मनस्थितीमध्ये तिथे फटका खेळावा की चेंडूला सोडून द्यावं. डबल माइंडेड झाला होता. चेंडूला सोडून दिलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या कायम आहे धावपलकर 16. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना डावखुरा गोलंदाज अनिल. चेंडू मात्र बघूया अशा पलवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू येतोय तो बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या हलूच पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 17 धावा. पण अनिल दुसरं षटक हाताळतोय. कुठल्या प्रकारचा स्वतंत्र मुभा मोहनदादा आतापर्यंत मोठा फटका खेळण्यासाठी त्याने दिलेलं नाही. कंट्रोल बॉलिंग बघायला मिळते.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला मात्र शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्यात आणि स्टिअर केलेलं आहे. क्षेत्ररक्षक एकाने सोडलं, दुसऱ्याने पकडण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत संधी आहे. दोन फलंदाजांकडे 3 धावा पूर्ण करण्याची. एकूण 3 धावा पूर्ण करतोय फलंदाज दिनेश केनी. धावसंख्या 3 ने वाढते धावफलकावर 20. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. जेव्हा जेव्हा पाणी मैदानाच्या आतमध्ये आपणास आवश्यकता असेल तेव्हा तेव्हा पाण्याची मागणी तुम्ही करू शकता. यानंतर चालू सामन्यातील विजयी संघ आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या 2 संघांमध्ये प्रेक्षकांना फाईट बघायला मिळेल. पण बघूया विजयी सलामी कोणता संघ देत होते. गावदेवी अंजूर की चिरोबा कोण. अतिशय सुंदर प्रक्षेपण, सुरेख प्रक्षेपण आपण पाहतोय. ओम फोटो लाईव्ह, अनिल केनी आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीमच्या माध्यमातून. तर निश्चितच या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचे आम्हाला आकर्षक ट्रॉफी ज्याने स्पॉन्सर केलेल्या आहेत. कैलासवासी ठकूबाई बापू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री संतोष बापू म्हात्रे उद्योजक उद्योगपती कोपर यांच्याकडून आम्हाला सर्व ट्रॉफीज या स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. श्री वेताल कोपर 40+ संघाच्या माध्यमातून चेंडूला पुढे येऊन चांगला फटका खेळलेला आहे, पण तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावफलकावर 21. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. तिसरे षटक हाताळतोय गोलंदाज श्याम. चेंडू मात्र बघूया हवाई फायर, पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गुड शॉट, 6 रन्स. काय फटका खेळला होता. परफेक्ट टायमिंग, यूज 6 बघायला मिळतोय फलंदाज संजू याच्या बॅट मधून. मी मगाशी उल्लेख केला होता की संजू मोठे पटके खेळण्यामध्ये माहीर आणि वाकफदार असलेला फलंदाज आहे. चिरोबा कोण या संघाचा, आणि त्यांनी ठोकलाय एक दर्जेदार षटकार. धावसंख्या वेगाने वाढते धावफलकावर 27. चेंडू परफेक्ट बॅटच्या स्लॉट मध्ये, रडार मध्ये आला होता. चांगला फटका, फुलटॉस. चेंडू जैसी गेंद वैसी नसीहत, आणि चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. आर पार तडीपार षटकार. आता मात्र संजू ऑन फायर नाऊ. चांगली क्रॅकिंग बॅटिंग करताना, आता मात्र धुवाधार फलंदाजी करताना आपल्या संघासाठी धावसंख्या वेगाने भरारी घेते धावफलकावर 33. अतिशय आक्रमक फलंदाजी करताना आता मात्र संजू खेळपट्टीवर निश्चित त्याने ठोकलाय. आतापर्यंत 2 दणदणी षटकार, 13 या धावसंख्येवर खेळते. 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. मिस टाइम फटका आहे. बघूया, पण सेफ लँड झालेला आहे. नो मॅन्स लँड वर चेंडू पडला होता. सतीश झेपावला होता. तोपर्यंत संधी आहे फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावफलकावर 35. चांगला आकार येतोय धावसंख्येला. तिसऱ्या षटकामध्ये मात्र चांगला समाचार घेतला जातोय गोलंदाज श्याम याचा. पुन्हा एकदा सज्ज होताना मुंडोरा एंडच्या टोकाकडून. संजू मात्र आपल्या संघासाठी एक मोलाचं योगदान, मौलिक धाबा जोडताना महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण नॉकआउट स्पर्धा आहे, नॉकआउट स्टेज ही टुर्नामेंट आहे. जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. चेंडू मात्र चांगला फटका खेळलेला आहे. सुद्धा गोलंदाज झेपवतोय, पण
चांगला झेल कॉटन बोल्ड संजू याची खेळी संपुष्टात आलेली आहे. लागणारा हा तिसरा झटका आहे चिरोबा कोणी संघाला. ज्या विकेटच्या शोधामध्ये होता गोलंदाज ती विकेट आपल्या संघाला मिळून देतोय. धावसंख्या कायम आहे धावपलकर 35. हे पाहू शकता तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये मोठा फटका खेळण्याचा तिथे प्रयत्न केला पण गोलंदाज दक्ष होता. कुठल्याही प्रकारची त्याने चूक केलेली नाही. कॉटन बोल्ड चांगला झेल घेतला स्वतः श्याम याने. आणि पाहतोय आपण संजय बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी त्याने तब्बल 15 धावांचं संजू याने योगदान दिलेलं आहे. संदीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. तिसरे षटक आदळतोय श्याम. आता मात्र सलामीवीर अजूनही दिनेश केनी खेळपट्टीवर तक धरू नये. त्याने 4 चेंडूंचा सामना केलेला आहे. खेळतोय वैयक्तिक 6 धावांवर. इथून आता मात्र चांगलं सेट टार्गेट जर उभारायचं असेल तर जास्तीत जास्त धाबा कुठून काढाव्या लागतील. चिरोबा कोण या टीमला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. धावचीची संधी आहे तिथे. एक चोरटी धाव पूर्ण केली आहे. पंचांचा 22चा इशारा येते. षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 36. 12च्या सरासरीने धावपलकावर जोडलेले आहेत. चांगली धावगती चिरोबा कोण या संघाची. आता मात्र शेवटचे षटक कोण घेऊन येते ते बघायचंय. जय हनुमान बावाले संघाचे सर्व आधारस्तंभ यशवंत केणे साहेब, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर मी आपणास विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सरपंच व उपसरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये दरम्यान शुभ आगमन झालेले आहे. सन्माननीय श्री हेमंत सूर्यकांत घरत साहेब, उद्योजक उद्योगपती कोपर, त्यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत. श्री वेताल कोपर 40+ संघाच्या वतीने मी सरपंच व उपसरपंच चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. वेलकम अँड सुस्वागतम. हेमंत सूर्यकांत घरत साहेब, उद्योगपती उद्योजक कोपर. क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत आणि कित्येक मान्यवर पाहतो आपण. चेंडूला फक्त ऑन साइडला स्वीपच्या अंदाजाने खेळलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण सतीश द्वारा. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावपलकावर 37. शेवटच्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज विजय. विजय बघा, उंची जरी छोटी असली कमी असली, मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला हा देखील काय ऑलराऊंडर खेळाडू आहे. गावदेवी अंजुरे संघाचा चांगला फटका स्वीट वाईज देखील आला होता. लॉंग ऑफ सीमारेश्वर, काय फिल्डिंग बघायला मिळते. क्विक थ्रो, धावबाची संधी आहे आणि फलंदाज धावचीत बाद होते. लागणारा चौथा धक्का चिरोबा कोण या संघाला. दिनेश केनी याच्या रूपामध्ये. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद झालेला आहे. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा मोह आवरता आला नव्हता तिथे आणि फलस्वरूप धावबाच्या रूपाने खेळी संपुष्टात आलेली आहे. चौथा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या धावपलकावर 38. नवीन फलंदाज गणेश. आता मात्र गणेश मिडल ऑर्डर मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळेल एक भेदक गोलंदाज आहे चिरोबा कोण या संघाचा. विजय राईट आर्म वर द विकेट. पुढे येऊन स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. तेज तर्रार चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगाने चकित केलेल्या फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 38. आज अंजूर गावची यात्रा ऐतिहासिक यात्रा आहे मित्रांनो. श्रीराम नवमी
उद्या कुस्त्यांचे जंगी सामने, चेंडू जाते डॉट बॉल. ऐतिहासिक गाव आहे अंजूर गाव. निश्चितच व्यासपीठावर आपण नुकतेच ज्यांचा शुभ आगमन झाले देवेश दत्तात्रय पाटील समाजसेवक कोपर, सुदर्शन विलास घरत समाजसेवक, पप्पू केवणी दिवे, तिन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चेंडू मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. मिळेल एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते धावपलकर 39-39. आता मात्र या षटकामध्ये धावा कुठून काढाव्या लागतील, कारण 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. 2 चेंडूंवर किमान 2 फटके येणे गरजेचे आहे. चिरोबाकोन टीमचा विचार केला तर चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट, लॉंग ऑन सीमारेश्वर क्षेत्ररक्षक आहे तिथे. दिलीप तरे फेक करणार, तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा वेगाने पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट. दोघांमध्ये तालमेल, समन्वय बघायला मिळतोय. यस नो वेटचं मिश्रण बघायला मिळाला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या धावपलकर 41. एक चोरटी धाव तिथे पूर्ण केलेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 42 आणि सामना जिंकण्यासाठी गावदेवी अंजूर या संघाला 43 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. व्यासपीठावर रोशनी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योजक हेमंत सूर्यकांत घरत साहेब, उद्योजक कोपर, आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. अरविंद पाटील, मी आपणास विनंती करतोय, या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे, तन मन धन अर्पित केलेले आहे आणि त्यांचा व्यासपीठावर शुभ सन्मान केला जात आहे. रोशनी इंटरप्राइजेसचे मालक प्रोप्रायटर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर जय हनुमान भावळे या संघाचे सर्व आधारस्तंभ उद्योजक यशवंत केणे साहेबांचा स्वागत आणि सन्मान रोहित म्हात्रे आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. जय हनुमान भावळे या संघाचे सर्व आधारस्तंभ यशवंत केणे साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर देवेशजी दत्तात्रय पाटील समाजसेवक कोपर यांना देखील सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. रोहित म्हात्रे आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. आज कित्येक मान्यवर आम्हाला लाभले आहेत. देवेशजी दत्तात्रय पाटील समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते कोपर, त्यानंतर सुदर्शन विलास घरत समाजसेवक कोपर, आपण देखील पुढे यायचंय, त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान केला जाईल. संदीप पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर केवणी दिवे गावचे समाजसेवक पप्पू, आपण देखील पुढे यायचंय, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. पप्पू आपण पुढे या. मी अरविंद पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज आहे, मोहनदादा भोईर.
हॅलो हॅलो धन्यवाद जेवण. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मित्र आपण पाहतोय श्री वेताल कोपर 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2022 ही स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामधून रंगतात हे सामने. दुसरा सामना आपण पाहतोय दोन दिग्गज संघामध्ये, एका बाजूला चिरोबा कोण तर दुसऱ्या बाजूला गावदेवी अंजूर. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिले चिरोबा कोण या संघाला 4 षटकांची ती धावसंख्या होती ती 42 आणि विजयाचं लक्ष आहे ते 43 धावांचं. तर गावदेवी अंजूर संघाची देखील सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होताना आपण पाहतो श्याम आणि दिलीप. राजेश आणि दिलीप. षटक क्रमांक पहिला वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक आता तो गोलंदाज सुजित. वेलकम कबीर ठाकरे, तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अष्टविनायक ठाकरवाडा संघाचे एक सिनियर प्लेयर, उत्कृष्ट क्रिकेटर आणि सर्वात महत्वाचं एक हसमुख असं व्यक्तिमत्व. अष्टविनायक संघाचे गेम चेंजर्स ज्याला म्हटलं जातं. पहिलाच अतिशय चांगला फटका, आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रावर सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. कमालीचा फटका, खराब चेंडू, उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण दिलीपच्या माध्यमातून पाहिलं. बघा या ठिकाणी पंच देखील आम्हाला काहीतरी इशारा करतात. मला वाटतं चिरोबा कोण या संघाकडे कुठेतरी क्षेत्ररक्षणाची कमतरता आहे. 2 धावांची पॅनल्टी असेल, 2 धावा मी देखील ऍड करतोय. चौकारनं दिलीप आपला स्वतःचा अकाउंट ओपन करून संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सकते. धावसंख्या होती ती पॅनल्टीच्या 2 धावा मी ऍड करतोय. धावसंख्या 6 वर पोहोचते. बघा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लक्ष द्या. 2 धावा मी ऍड केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सकते ती 6. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा जणू की झेरॉक्स कॉपी. त्याच पद्धतीने पुन्हा एकदा चेंडूला प्रहार झाला होता. चेंडू एक्स्ट्रा सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 10 बिनबाद 10. सर 2 चेंडू मधून 2 चौकार दिलीपच्या बॅट मधून आपण पाहिलं. तालुका क्रिकेटचा आपण जर विचार केला, दिलीप हा देखील अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट. कमालीचा फलंदाज आहे. सलग 2 चेंडू मधून 2 चौकार. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती 10. षटक क्रमांक पहिले विजयाचं लक्ष 43 धावांचं. या ठिकाणी फुल यांचा चेंडू पुन्हा एकदा आता चांगला फटका आपण पाहतोय आणि सलग 3 चेंडू मधून 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक साधणारा मला वाटतं तिसरा फलंदाज स्पर्धेमधला. कमालीची बॅटिंग. सलग 3 चेंडू मधून 3 चौकार. या स्पर्धेतील तिसरी चौकारांची अटक साधणारा तिसरा फलंदाज आपण दिलीपला पाहिलं. पहिला अटक साधणारा फलंदाज आपण पाहिलं होता वीर ताणी दापोडे संघाचा राजू. त्यानंतर दुसरी अटक साधणारा फलंदाज आपण पाहिला होता अष्टविनायक ठाकरवाडा संघाचा संजय. आणि त्यानंतर या स्पर्धेत तिसरा फलंदाज सलग 3 चेंडू मधून 3 चौकार साधणारा. खराब चेंडू, मोठा फाटका देखील आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. अतिशय खराब चेंडू, उत्तम प्रहार देखील आपण पाहिलं. जसं प्रश्न तसं उत्तर दिलीपच्या बॅट मधून हा येतोय षटकार. षटकार संघात धावसंख्या 7 धावांनी पुढे धावसंख्या होती ती 22.
आमचं पण लगन लगन. अतिशय चांगला चेंडू सुरेख सुंदर उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. चेंडू सुंदर साऊंडचा फटका देखील आपण पाहिला होता. मिळतं फक्त आणि फक्त एकदा संख्या धावसंख्या पुढे धावसंख्या देते 21. अगेन्स्ट पुन्हा एक गोलंदाज सुजित. अतिशय चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगलं बनता आणि चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला गेला होता. इनफिल्ड मधून आउटफिल्ड मधून आपण काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि महत्वाचा फलंदाज राजेश हा बाद झाला होता. दोन्ही संघ या ठिकाणी दाखवले. संघाचं कॅप्टन आणि ऑदर्स टीम सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जय हनुमान भावाळे आदरणीय खंडूजी असतील, संतोषजी जोशी असतील, रमेशजी असतील, विष्णूजी असतील, सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत असेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाज गणेश संघातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू थोडा सापरकडच्या अंदाज चेंडू सुंदर स्पेअर केला होता. चेंडू शॉट थर्डमॅनला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आउटफिल्ड मधून केलं जाईल मात्र तोपर्यंत दिलीपच्या बॅट मधून 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघात धावसंख्या देखील पुढे सरकते. धावसंख्या होती ती 23. आता विजयापासून चला जय हनुमान भावाळे विपक्ष सिवनी स्पोर्ट्स अंबणी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील थोडस संपर्क साधायचं लगेच. चेंडूला जागेवरून थोडस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधला नंतर चेंडू लाईट करताना फलंदाज दिलीप याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं 1/23. वन साइडचा फटका आपण पाहतोय. थोडस मिसफील केलं जातं. क्षेत्राच्या माध्यमातून चेंडू मिसफील झाला होता आणि दक्ष दोन्ही फलंदाज आपण पाहिले. ज्या ठिकाणी 1 धाव तिकडे 2 धावा कन्व्हर्ट झाले होते. 2 धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे 25. विजयाचं लक्ष 43 धावांचं आणि हळूहळू कुठेतरी आपण पाहतोय गावदेवी अंजोर संघाचं जे स्लोगन आहे गावदेवी अंजोर से हार नाही मंजूर आणि हा संघ कुठेतरी विजय दिशेने थोडस वाटचाल करताना अतिशय चांगला चेंडू तिथे स्वरूपात चेंडू ऑनचा फटका. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल मात्र तोपर्यंत सहजगत्या मिळतील 2 धावा. पुन्हा एकदा दिलीपच्या बॅट मधून धावसंख्या दोन्ही परिस्थिती 27. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. चेंडू सुंदर साऊंडरायचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर असे सगळं ट्रॅव्हल होतो. मार्ग असतोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल मात्र तोपर्यंत सहजगत्या 1-2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धाव्याने संघात धावसंख्या होती ती 29. षटक क्रमांक बघा धावसंख्या 29 आहे आणि वैयक्तिक 27 धावा सध्या दिलीपच्या बॅट मधून आपण पाहतोय. आणि 2 धावांची पेनल्टी देखील म्हणजे फक्त दिलीपच्या बॅट मधून सर्व धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. अतिशय चांगला चेंडू 30 रुपयांचा सुंदर फटका देखील आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न मात्र प्रयत्न देखील सफल. 2 धावा कंप्लीट.
या दोन धावणी संघात धावसंख्या 31-31. आता मात्र येणारे 12 चेंडू पाण्याची व्यवस्था करायची, लगेच पाणी घेऊन जायचं 12 मॅन. दोन्ही संघाचे 12 मॅन आपण लगेच मैदानामधून पाणी घेऊन जायचंय. आणि बघा जेव्हा जेव्हा पाण्याची उपलब्धता पाणी लागेल तेव्हा आपण लगेच मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय. उष्माघात फार वाढलेला आहे, उष्णता फार वाढलेली आहे, त्या हिशोबाने पाण्याची फार आवश्यकता आहे प्रत्येक खेळाडूला. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज लागेल तेव्हा फक्त आपण इशारा करायचा आहे. तर पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला तर 31 धावा झाली, तर उर्वरित 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 12 धावांची गरज आहे. कमालीची बॅटिंग आपण दिल्लीच्या माध्यमातून पाहिली, 2 षटकांच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट खेळ. आदरणीय अनिल पाटील गावदेवी अंजूर या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि सर्वात महत्वाचे संघाचे आधारस्तंभ आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पहिल्या 12 चेंडूचा आपण विचार केला तर 31 धावा, उर्वरित 12 चेंडू फक्त 12 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकाला परममध्ये व्यक्ती पहिला सांघिक तिसरा गोलंदाज कोण आहे? दिनेश. अतिशय चांगला चेंडू फक्त थोडासा फ्लिक केला जातो, चेंडू शॉर्ट मिडॉनला जातो. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? यस, 2 धावा देखील सहजगत्या कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी संघात धावसंख्या 33 वर पोहोचते. विजयापासून फक्त 10 धावा दूर आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगला फटका, चेंडूला सुंदरसा स्पिरकट केला होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडूला सुंदरसा स्पिरकटचा फटका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. चौकार येतोय, चौकाने संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळे धावसंख्या होते ती 37. बीजापासून फक्त आणि फक्त 6 धावा दूर आहे गावदेवी अंजूर. सतीशच्या बॅट मधून सुरेख सुंदर आपण उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आता मात्र फुल लेनचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील चांगला आहे, मात्र आउटफील्ड मधून क्षेत्ररक्षण दर्जाचा आपण पाहतोय. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. वाडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे ट्रॅव्हल झालेले चेंडू एका टप्प्याने कलेक्ट केला जातो. मिळते फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. विजयाचं समीकरण फक्त 5 धावांचं. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र ऑन द राईज अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आउट ऑफ इनसाइड. कमालीचा फटका आपण पाहिला होता. बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट या अगोदरच मी त्याला उपमा दिली होती. तालुका क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू असा खेळाडू आहे आणि तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आहे. कमालीचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. थोडासा आउट ऑफ इनसाइडचा फटका. चेंडू शॉर्ट कव्हर सीमेच्या ट्रॅव्हल झाला होता, मार्गस्थ झाला होता. आता मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न. बघा स्विचचा फटका मारायचा असेल तर चेंडूची निवड देखील फार महत्वाची असते. लगाता आबाद नाही तो बरबाद. विजयापासून फक्त आणि फक्त 1 पाऊल दूर. अतिशय चांगला फटका. यस, चेंडू जाईल जाईल सीमा रेषे बाहेर. षटकार, विजय षटकार आपण पाहिला दिलीपच्या बॅट मधून. काय कमालीची बॅटिंग आणि तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. सन्मानी अतिथींचं मान्यवरांसाठी शुभ आगमन झाले. माजी उपसरपंच श्री भारत गुरुनाथ पाटील या मान्यवरांसाठी शुभ आगमन झाले. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय. चला सामन्याचा पुरस्कार मानकरी सन्माननीय दिलीप आपण देखील स्टेजवर या. त्याचबरोबर मान्य श्री अमरजी घरात समाजसेवक कोपर हे देखील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला दोन्ही संघांमधून आपण लगेच नाणेफेक देखील करणार आहोत. अंजूर विपक्ष या अगोदरचा पहिला विजेता संघ अर्थातच अष्टविनायक ठाकूरपाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या. दिलीप आपण देखील स्टेजवर या. आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी ज्यानं सिकस दिली होती चिरोबा कोण या संघाला विजेता शिल्पकार. काय कमालीची बॅटिंग आपण पाहिली होती. नाबाद
39 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. सन्मान्य अतिथी उपस्थित पाहुणे हेमंतजी सूर्यकांत घरत यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचे वितरण केले जातं. मॅनऑफ पुरस्कार त्यांच्या शुभ हस्ते दिले जातं. हेमंतजी घरत कोपरगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिले जाणारे मॅनऑफचा पुरस्कार मानकरी आपण पाहू शकतो. दिलीप ज्याच्या बॅटमधून आपण 39 धावा. हेमंत सूर्यकांत घरत सुप्रसिद्ध उद्योजक यांच्या शुभ हस्ते मॅनऑफचा पुरस्कार दिले जातो. वेल प्लेड दिलीप अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर जाऊ यानंतर दोन दिग्गज संघामधील पुढील सामन्याचा आपण नाणेफेक करूया. एका बाजूला आपण पाहतो अष्टविनायक ठाकूरपाडा तर दुसऱ्या बाजूला विजेता संघ अर्थात